हरि ओम। कल्याणात् बुधगात्राय कामितार्थ प्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वेंकटाद्रि समं स्थानं ब्रह्मांडे नास्ति किंचनः। वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापग्नं स्तवनाद् इष्टवर्षनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। सत्यवत्या कुमारञ्च नारायण स्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्या पतिमच्युतं। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वञ्च हनुमस्मरणा भवेत्। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः। आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराज योगीशं वंदे विद्याभिवृद्धये। हरि ओम। कुंभापुरधीश जाऊन आशिलो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपालकृष्ण देवाक नतमस्तक जाऊन गेनो। तशीची आमगेले गोकर्ण मठाचे सर्व समस्त वृंदावनस्थ स्वाम्याले चरणकमलांक नतमस्तक जाऊन गेनो। आमगेले विद्यमान्य स्वामी जेवण आशिल्ले तसले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जाऊन गेनो। तशीची युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर वेदवाणी कार्यक्रमाचे सर्वही सबस्क्रायबर लोकांक तशीची विशेष रीतीनं शास्त्राचे पुराणाचे आस्वाद करतसले सर्व विद्वत जनांक तशीची वीक्षकांक हांव सर्वांक रथपूर्वक स्वागत करत आसा। कसकी एक परमात्माले इच्छानुसार जावंक न्हू वेदव्यास देवान रचन केलें तसले एक 18 महापुराणांतू एक प्रख्याती दिल्ले तसले गरुड पुराणाचे तांतूची विशेष पर्वकाल की म्हळ्यार पितृमासाचो एक पक्षांतू भाद्रपद मासांतू एक विशेष रीतीन आमगेले गतपित्र लोकाले एक संस्मरण करचे तसले शुभ संदर्भाचेरी आम्ही आमगेले एक म्हालगड्यान कशे रीतीन चिंतन करका ना तांगेले उद्देशू कसो बदल आमी करका मुखावयले आमगेले जीवन मरणानंतर आमगेले जीवनांतू येवचे तसले यमपुराचे पट्टणाचे प्रवेशांतू कशे रीतीन प्रेतात्म जीवात्म कशे रीतीन संचार करता म्हणत तसले संदर्भारी ना कसले एक उद्दिश्य जावंक न्हू आमगेले पितृकारी करका ना म्हालगड्याले एक आराधनेचे संदर्भारी आमी कसं एक दान मान दक्षिणा विशेष रीतीन अभ्यागताक कसा बदल आपोवका म्हणत तसले एक दृष्टांताचे विशेष रीतीन आमकां सर्वांक ज्ञान जावका म्हणत तसले उद्दिश्यांतू हो ज्ञानयज्ञ कार्य वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर तांणी प्रस्तुत केल्लें आसा। हे प्रस्तुतांतू सर्वही आमी भागी जावंक न्हू ते विशेष रितीनाचे ज्ञान कार्य यज्ञ कार्याचे आस्वादू घेवन आमगेले जीवनाचे उद्धार करून घेवया म्हणून सांगून हांव तुमगे लागीं मागता। कालचे 2 दिवसांतू आमी सर्वही पळोवंक न्हू प्रथमाचे आनीची द्वितीय अध्यायू समाप्ती जाल्ले आसा। आजी यमाले पट्टणांतू गेलील तसले जीवात्माक कशे रीतीन ताका यातना मेळता म्हणले ते संदर्भारी विशेष रीतीन परमात्मा लागी विनंती केली तसले गरडो विनंती करत आसा आनी आपणाक यमाले नगरांतू प्रवेश घेतिल्लो तसलो ते जीवात्माले निरूपण करका ताका कशे रीतीन ते यमयातना देता म्हणत तसले श्लोक युक्त जावन सांगत आस की म्हळ्यार गरुडो यममार्गम त्रिविक्रम्य गत्वा पापी यमालये कीदृशीं यातनं भुंक्ते तन्मे कथय केशव। पळयाची परमात्मा लागी विनंती करत आसा गरुडदेव आनीची परमात्मा मधुसूदना केशवा आपणेक तुवें पापी पुरुषान तेगेले यातना देह धारण करून न्हू कर्म भुंजन करचे की तरी यमलोकाचे मार्गारी क्रमण करत आसा। ते यमलोकाक वचून कसले रितीन यमयातना तो प्रेतात्म घेवच्याक पावता म्हणत तसले दृष्टांत आपणेक सविस्तार जावन सांगता म्हणत तसले भिन्न परमात्माले करता गरुडान सांगिल्ले तसले उतराक परमात्मा विशेष रितीन सांगता की म्हळ्यार
आद्यन्त्यंच प्रवक्ष्यामि शृणुष्व विनीतात्मजा कथमान्येपि नरके त्वं भविष्यसि कंपितः. पळय आपणें तुका सांगच्या काही अभ्यंतर ना. जाल्यार आतपासून तुका नरकांत तूं कसन एक दुख्ख पावता तें सर्व ही तुका आदीच्यान अंत्य पासून सांगता. जाल्यार सांगचे संदर्भार मात्र तुवें भयभीत जावचें ना. कित्याक की मरे अत्यंत भयभीत जावंक न्हू तें कथा आसा अशें म्हणत जाल्यार दृश्टांत स्वता परमात्माकाची परमात्मो गरुडदेवाक सांगता. गरुडान विचारिल्लो जाल्यार प्रश्नाक परमात्मा सांगता की म्हळ्यार मुखार सुनू हें भयभीती म्हणत जाल्यार पट्टणांत तूं 44 योजन विस्तीर्ण जाल्लो जाल्यार यमधर्मराजाले अत्यंत व्हड पट्टण आसा. थंय मस्त रितीन आहाकार नित्य ही शब्दाचे जागृत अवस्था जाता उरत आसा. थंय गेलील तसलो प्रेतात्मो जीवात्मो मस्त रितीन रोधन करतची ते पट्टणाचे प्रवेश घेता आसा. त्या संदर्भार यमपुरांत तूं आशिल्लो जाल्यार यमराजाले द्वारपालक ताका सांगता की म्हळ्यार तूं एकलोची आमी पापीक घेवन आयिल्ले आसाची म्हणत जाल्यार दृश्टांत ते सांगत उरताची. आनी यमराजाले द्वारपालक दक्षिणद्वारार सदा राबिले जावंक उरताची म्हणत जाल्यार दृश्टांत परमात्मा सांगता. सगत्वा चित्रगुप्ताय भ्रूते तस्य शुभाशुभम ततस्तं चित्रगुप्तोसी धर्मराजम निवेदयत्के. ताजे नंतर ते द्वारपालक वचूंक न्हू चित्रगुप्ताक तागेले शुभाशुभाचे फल सांगता. आनीची ते चित्रगुप्ताक विशेष रितीन धर्मराजा सांगता की मरे नास्तिकाये नरास्ताक्षर महापाप रता सदा त्वांश सर्वान यथा योग्यम सम्यक जानाति धर्मराट. पळया गरुडा सांगतास की मरे हे नास्तिकान मस्त रितीन पाप युक्त जावंक न्हू सर्व ही पाप केलेली आसा तेची कसन ताणें केलेली आसा तें तुवेची बरें आसकी सम्मासकी म्हूण सांगून समजून घेवका म्हूण सांगून चित्रगुप्त यमधर्माक सांगता. चित्रगुप्त सांगता की मरे तो जीव मस्त रितीन पाप केल्ले आसा ते सर्व ही पाप श्रवण नाम म्हणत जाल्यार ब्रह्मपुत्राच्यान आयकुका म्हूण सांगता. पळयाच नांवाची ब्रह्मपुत्राले श्रवण नाम म्हूण घेता गेले. कित्याक की मरे श्रवण ब्रह्मपुत्रास सभूर्व पातालचारिणः दूरश्रवण विज्ञान दूरदर्शन चक्षुषः. आम्ही लेखताच कसं की मरे आम्हीच विज्ञानी आम्हीची टीव्हीचे आविष्कार केल्ले आसा. सॅटेलायटाचे मुखांतर हांगा आशिल्ले वस्तूचे दृश्य आम्ही अनेक जाग्यार बसून बी पळोवं येता म्हणत जाल्यार दृश्टांत आमी घेताच. जाल्यार खंडीत हे फाल्स. कित्याक की म्हळ्यार यमाले पयलेची आसतना तूं ब्रह्मपुत्र जावंक नाशिल्लो जालो श्रवण हो पयलेची दूरदृश्टी पावंक न्हू परमात्माले अनुग्रहा निमित्त ते कोण पापी कृत्य करतस उरतकी नाजाल्यार एक मनुष्य जन्मान तूं ताणें करचें तसले पापकर्माचे सर्व ही तुलना आता गेलो सर्व ही दृष्टांतू सर्व ही विचारो तो परमात्मुची ताका दिव्य ज्ञान दिव्य चक्षु दिल्ले निमित्तानं ते सर्व ही आशिल तशीची वृत्तांताचे दृष्टांताचे शब्दाचे कसनेचे व्यत्यास जायनासीची तो श्रवण नामक परमात्मालो अंतर्गत जावंक नाशिल्लो जालो ब्रह्मालो पुत्रो श्रवणो यमधर्मालय मुखारी प्रस्तुत करके. पळयाच आमी एक मोबायल घेताच मोबायलान कितले GB रॅम उरता ना कितलो स्टोरेज देता म्हणून आमी पळयताच की सहस्राति सहस्र विश्वांत आशिल्लो जाल्यार सर्व प्रेतात्माले सर्व जीवात्माले सर्व मनुष्याले रेकॉर्ड ताणें यमधर्मा मुखार प्रस्तुत करता तर जाल्यार तो कितलो व्हड विज्ञानी उरतलो ना कितलो व्हड तागेले स्टोरेज उरतलें म्हणटा जाल्यार चित्रण आमगेले मनांत आमी लेखक कित्याक की मरे एक मनशाल तरी आमी दवरूंक घेवीत की 100 मनशाल दवरूंक घेत की सहस्रात कोटी कोटी मनुष्यान केलेले तसले पापकृत्याचे क्षणाचे वार्ता तागेले सन्निधानांतू ना तागेले यमधर्मालय मुखार प्रस्तुत करता म्हळ्यार तो महान व्यक्तीची म्हूण आमी समजून घेवका की तशी आमकां दिसच्या पुरो हो श्रवण नामक देवता पुत्र आशिल्लो ब्रह्मपुत्र स्वर्ग मृत्यू पाताल लोकांतू सदा संचार करून न्हू सदा त्रिलोकांतूची संचार करत उरतके ताका नांवाचे श्रवण कसले की मरे दुराच्यान कसनेच एक जाग्या वेल्यान अनेक जाग्यार आशिल्ले तसले शब्दाचे कशे रितीन रेडिओ रिसिवर कशी स्वीकार करता की तशी तो श्रवणाची इंद्रियान सर्व ही प्रत्यक्षची रितीन दाखोवंक न्हू सांगता की तेन्ना कालाचे WhatsApp म्हणीत ना तर तेन्ना कालाचे Facebook म्हणीत ना इंस्टाग्राम म्हणून सांगीत कसा ना ते एक क्षणा कसन हांगा जाता आसा
ते आम्ही अनेक जाग्यार प्रस्तुत करता की तशीची श्रवण नामक हो व्यक्ती इंद्रा गेले यमधर्मालय आस्थानान तो विशेष रीतीनं प्रस्तुत करत उरता. तुमकां दिसच्या पुरो दादल्यांक हो एकलो वे ना बायलांक आनी कोणी आसवे म्हणून दिसच्या पुरो खंडीत होय कसल्या की म्हणारे श्रवणालय श्रवण स्त्री म्हणून सांगूनची स्त्री उरतशिले. आता कसं एक अपराध केला तर जाल्यार दारले लोकांक कसं एक अपराध केल्यार दारले पुलीस कशी ताणूंक येवन व्हरता की बायलांक कसं अपराध केल्यार कशी लेडी कॉन्स्टेबल आपोवन व्हरता की तशीची पयले काळांत सुद्दाची ताजीचे विंगडनाचे आशिल्ले म्हणत तसले दृश्टांत आमकां हे गरुड पुराणांत उल्लेख मेळटा. कसले की म्हणारे खंयचे एक दारले मनशान केलेली तसले पापकर्माक दारल्यानाची सांगता आनी बायलान केलेली तसले पापकर्माक बायलानाची सांगता म्हणत तसले सिस्टम पयलेच आमगेले म्हालगड्यान कोण दवरील म्हणले आसा म्हणत तसले समजुती आमकां हे गरुड पुराणांत मेळटा. तशीची हे श्रवण स्त्री सुद्दाची तांकां नामाभिधान श्रवणी म्हणून सांगताची तांणी सुद्दाची सर्व ही स्त्री लोकाले चारित्र्य की सविस्तार वर्तन की ना तांणी केले तसले विचार विनिमयाच की सर्व ही पापकृत्या की सर्व ही तांणी भागीदार जावंक न्हू तांकां योग्य रितीन शिक्षा दिवची की तरी यमधर्मा मुखारी प्रस्तुत करता की हे त्रिलोकांत तूं कसनेक जीवी कर्म उरो ताणें केलेले तसले शुभ अशुभ उरो प्रत्यक्ष परोक्ष कर्म उरो हे श्रवण नामक नामदेव गण चित्रगुप्ताक सांगता की तांतू चित्रगुप्ता सविस्तार जावंक न्हू वृत्तांत हे यमधर्माचे मुखारी प्रस्तुत करके श्रवण आनी श्रवणी हे सर्व ही धर्मराजाले दूत के मनुष्यान करचे तसले शुभाशुभाचे मनवचनाचे कायाचे शुद्धीचे चित्ताचे सर्व ही कर्माचे तात्विक विचारो जाणून घेतील तसले व्यक्ती उरता के मनुष्यान उरो देवता तत्वान उरो करचे तसले हे श्रवणाधिक आराधना निमित्तानची तांणी केलेली तसले कर्म चित्रगुप्ताक सांगतके आम्ही ताजे कितरेची तागेले 12 दिवसाचे संदर्भारी श्रवण ब्राह्मणाले आराधना म्हणून सांगताचे. पळय श्रवण ब्राह्मण आराधन कसले करता की मारी हे श्रवण म्हणत तसले जुडीस म्हणून सांगताचे कित्याक की मारी हांनी न्याय दिवका हांनी यथावत रितीनं चित्रगुप्ता सांगा की ताजे निमित्तान जी तांगेले अंतर्गत जावंक न्हू आमी श्रवण ब्राह्मण 12 ब्राह्मणाले आराधन केले तर जाल्यार 12 ब्राह्मणाक योग्य रितीनं दान मान सत्कार्य अर्घ्य पाद्य आदी विशेष रितीनं तांकां भोजन आदी आमी अर्पण केल्यार मात्र आमगेले उद्दिश्य ना आमी केलेले तसले आमगेले एक प्रेतात्माले उद्दिश्य जावंक कसं एक कर्तव्यांत ते प्रेतान कसं एक चुकी करो ना कसं ताणें खर्च करून देवो विचारांत उरो कसं तरेन चूक घडल्यार सुद्दाची ते क्षमा याचना प्रायश्चित्त जावंक न्हू आमी श्रवण ब्राह्मणाले आराधन केल्ले निमित्तान कसकी एक कष्ट तापत्र्याच्यान मोकळीक देवच्याक साध्य आसा म्हणत तसले दृश्टांत आमगेले म्हालगड्यान और्दुदैहिक कर्माचरणेंतू श्रवण ब्राह्मणाले आराधना करका म्हणून सांगून खंडीत आमकां बरोवन दवरिल्लेले आसा. तशें देखून आमी श्रवण ब्राह्मणाले आराधना करत आयिल्ले आसा. तद्निमित्तान फुडेची आमगेले गेलेले तसले म्हालगड्याले आत्माक संतुश्टीकरण मेळका म्हणले उद्दिश्यान हो आराधन करतसलो मागशीचो तात्विक विचारो म्हणून आमी समजून घेवका. तशीची हे व्रताचे दानाच्यान आमी सत्य असत्य उलयता की ना हे जिवनांतू श्रवण लोकांक प्रसन्नीकरण करून घेवका तांगेले अनुग्रहान स्वर्ग मोक्ष प्रदाक आमी पात्रत्व देवच्याक व्रतदान केल्यार मात्र आमकां मोक्ष प्राप्ती जाता म्हणत तसले संदर्भ देता. कोण जिवनांतू ताणें करता तसले कर्तव्यांतू सत्य ही नामाभिधान करून घेवन धर्मराजाले दूत जावंक नाशिल्लो तसलो हे सर्व ही प्रस्तुत करता आनीची पापीक यमराजू दंडन करता म्हणून सांगून आमकां दृश्टांत देता. आदित्य चंद्रवा नील नलश्च दौर्भूमि विरपो हृदयं यमश्च अर्हश्च रात्रिश्च उभे च संदे च धर्मश्च जानाति नरस्य व्रतं सूर्य चंद्र आकाशु पृथ्वी अग्नि वायु जल आकाशांतर्गत ग्रह नक्षत्र हृदय अंतरात्मा अहंकारादि सर्व ही अभिमानी देवतेचे अरुणोदय संध्याकाल धर्म अधर्म हे सर्व ही परमात्माले उद्दिश्य जावंक न्हू आमी समजून घेवचे तसले विचार आसा. तशें दुखुनूची धर्मराजश्च चित्रगुप्त श्रवण भास्करादयः कायस्तं तत्र पश्यन्ति पापं पुण्यंच सर्वशः हे धर्मराजाले चित्रगुप्ताले श्रवण सूर्यादी 13 लोकाले जगत्तांतू नियामक जावंक नाशिल्ले तसले पुण्य पाप पुण्याचे अत्यंत विशेष जावंक न्हू समजून घेतिल्ले तसले लोक आसाची हांगेले निमित्तान हांगेले उडगासू ते संदर्भार केलेले निमित्तान आमी सर्व ही कश्टाच्यान परिहार घडच्याक साध्यता भाव आसा म्हणत तसले संदर्भ परमात्मो आमकां गरुड मुखांतर सांगत आसा.
हे प्रकार यमराजानं सर्व ही पापाले प्रायश्चित्त तक्का निश्चय करून घेणो भयानक रूप धारण करून घेणो मुकावैल तगेल वर्णन पळवूया. पापी पराष्टेस्त पृष्ठन्ति यमरूपम भयंकरम दंडहस्तम महाकायम मौशो परिसंस्थितम. कसन फळया यमराजाल वर्णना पापी लोकांक अत्यंत यमराजाले भयंकर रूप धारण दिसकी म्हणारी होड देह होड पोट हातांतू दंड महिष वाहनारे बसून घेणो भयंकर रूप धारण केलं तसलो परमात्माले दर्श्य आमका दिश्याक दृष्टांत के कशकी म्हणारी प्रलय कालांतू मेघगर्जन केल्यारी कशी रीतीनं एक आर्भटू आर्तनाद कशी रीतीन दत्की तशीची पर्वत चलन केल्यारी कशी रीतीनं कांतीयुत जाऊन घेणो अत्यंत झरझरित आयुध धारण करून घेणो कशी रीतीनं 32 भुजाच्यानं धारण केलं तसलो युक्त जल तसलो यमधर्माले आकार सर्वही विस्कृत दिसके तगेले यमाले देह कितलं योजन विस्तीर्ण उरता म्हणून पळवूया. यमराजाले देह 3 योजन विस्तीर्ण उरतके तगेले दोळे म्हणारी एक बाई कितले रीतीनं डेप्थ उरतकी तितले रीतीन तगेले दोळे उरतके तशीची अत्यंत भयंकर रूप तगेले तोंडके दोन्ही दोळे तांबडे उरतके नांक चूपके असले यमराजाले स्वरूप भयभीत उरतके मृत्युज्वरादिभीत्युक्च क्लुप्तोषि चिभीषणः सर्वे दूताश्च गर्जती यमतुल्या स्थित्यंतिके. चित्रगुप्त सुद्धा तरीची भयानक रूप धारण करून उरतके मृत्यू ज्वरा म्हणत तसले हे चित्रगुप्ताले दूत लगी लगी येऊन ते प्रेतात्माक गर्जन करत उरतके. त्वं दृष्ट्वा भयभीतस्तु हा ते वदते खलः अदत्तदान पापात्मा कंपते क्रंदते पुनः पुनः. हे सर्वही गेलील तसले जीवात्म प्रेतात्म यमराजाले यमाले यमधर्माले विशेष रीतीनं आकार तगेले 32 हाताचे प्रभावानुरो ना तगेले एक पर्वत कारणस्थ शरीराचे देहाचे आकार पळोवन घेणो भयभीत दतके त्याची संदर्भारी चित्रगुप्ताले पार्श्वदतांका दूता पळोवन घेणूची भयभीत दतके. कसने एक प्रारब्धवशात कसने ताणे कर्णशील तसले दानमानादीचे संदर्भारी आपणे दान केल्यारी हे तसलेले आपणेक प्रारब्ध पळोवचा उरनाशिले हे भयभीत रूप आपणेक पळोवचाक अवकाश नाशिलो म्हणत तसले पश्चाताप ते प्रेतात्म करतके. ततो वदति तान् सर्वान् क्रंदमानश्च पापिनः शोचन्तस्वानि कर्माणि चित्रगुप्तो यमाज्ञेय. हे इतले जाल्यार सुद्दाची कोणाकाची आमकां अशें दिसता की म्हळ्यार केल्या संदर्भारी आमगेले एक चरडान कसनय तरेन एक चूक केल्यार तो एक रडल्यार तरेन ना जाल्यार ताणें दुख्ख पावलें ना ताण जाल्यार चूक मागल्यारची आमी ताका क्षमा याचन करता के जाल्यार हे गेलील तसले प्रेतात्माक गेलील तसले जीवात्माक ताणें कितलेय दुख्ख करो ना कितलेय ताणें विज्ञापन करो ना तितलेय ताणें विमुख जाल्यार सुद्दाची आपणें पश्चाताप करून घेतले जाल्यार सुद्दाची तो चित्रगुप्त ताका क्षमा याचन करना की यमराजाले आज्ञानुसार ताण केलील तसले कर्मफलाक श्रवण करत उरतके. भो भो पाप दुराचार अहंकार प्रदूषितः किमर्थम मर्जितम पापम युष्मा भिरवीम विके बिभी. म्हळ्यार तो पापी दुराचारी देव अहंकार युक्त जाल्यार सुद्दाची अविवेकाच्यान मस्त रितीन पापरूपाच्यान ताणें धन संचय केल्लें आसा. कसन एक धना निमित्त मधांध जावंक परमात्माले निमित्त कसनेच एक दान करनाशीची धन संचय परमात्माले उद्देश्य करनाशीची मस्त रीतीन ताणें चूक वक्तल्लो गाले संग केल्ले आसा. कामक्रोधाच्यान उत्पन्न जालें तसलें दुख्ख म्हणत तसलें दायक जालें तसलें पाप ताणें केलेलें आसा. तद्निमित्तान ताणें केलेलें तसलें पश्चातापाक ना ताणें केलेलें तसलें कर्तव्य ताका योग्य रितीन तुवें शिक्षा दिवका म्हणत तसलें दृष्टांत वृत्तांत चित्रगुप्तो यमधर्माले मुखारी प्रस्तुत करत आसा. कृतवन्तः पुरा यूयुं पापं रत्यं उत्तहर्षितः तथैव यातना भोग्या किमादीनीं पराङ्मुखाः. कसनेच एका आनंदाच्यान ताण केलेलें तसलें पाप दुःखाची कारणी मूल जाल्यार सुद्दाची ताण केलेलें तसलें यातनायक ताण केलेलें तसलें पश्चाताप ताणें भोगूक तद्निमित्तान ताका मागशी सरचे वाटना अशें म्हणले निमित्तान ताण केलेलें तसलें सर्व ही पापकृत्याक ताका अक्षम्य भाव खंडीत ना. ताण केलेलें तसलें पापकृत्याक कसन एक पश्चाताप आसकी ते पश्चातापान ताका केलेली तसले शिक्षा मेळोवका म्हणत तसले दृष्टांत वृत्तांत चित्रगुप्तो यमधर्मा मुखार सांगत आसा. कृतानि यानि पापानि युष्माभि सबाहुन्यपि तानि पापानि दुःखस्य कारणंच न वंचना. ताणें मस्त पात केल्ले आसा दुःख अनुभव घेवका हे पाप ताका सोडना हे पाप कृत्याची तागेले मूल जालें तसले दुःखाक कारण म्हूण सांगून यमधर्मा मुखार हे चित्रगुप्तो पुनः प्रस्तुत करता. पळयाची कसनेची तो पाप केलेली मनुष्य पंडित उरो दरिद्र उरो श्रीमंत उरो बलिष्ठ उरो बल ना जाल्यार उरो
तो सर्व ही यमालय आस्थानांतू यमधर्मालय मुकारे समभावनायन उर्तके यमधर्मरायु कोणाकची पक्षपात करना के तद्निमित्तान संत चित्रगुप्तालय उत्तर संत की मरे चित्रगुप्तेस्ति वाक्यम श्रुत्वां वां वापिनस्तदा शोचंत स्वानि कर्माणि तूष्णीम तिष्ठन्ति निश्चला. चित्रगुप्तालय सर्व ही वाक्य ऐकून ते सर्व ही पापी लोक आपण्यान केलेले तसले कर्माचे दुःख करचे सोडून घेनो त्यांनी कसनेच रीतीनं ताजे बद्दल वाद करच्या वतना के निश्चल जावन घेनो मौनाच्यानं आपण्यान केलेले तसले अपराधाक भिन्न करतची चूक मागतची मनांतू चिंतन करतची अत्यंत तटस्थ जावन घेनो यमधर्माल मुखार राबता के धर्मराजोपि तान् दृष्ट्वा चोरांश्चैव निश्चलस्थितान् आज्ञापयति पापानां शास्तिं चैव यथोचितां पळयच. धर्मराज सुद्दाची ते चोरील तसले चोरांक कशे रितीनं पोलीस स्टेशना वेल्यार पोलीस अधिकारी तांकां कशे रितीनं तीक्ष्ण उतरानं दंडन करून घेवन तांकां तांणी केलेले तसले कर्तव्याचे जागरूकता तांकां सांगून 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 तांकां शिक्षीत करतस की तशीच यमधर्म सुद्दाची ते केलेले तसले पापकृत्यांतू भाग दिले तसले वृत्तीपर लोकांक ना गेलेले तसले प्रेतात्माक योग्य दिले तसले दंड दिवचे तरी प्रायश्चित्ताचे आज्ञा यमधर्मरायू ते तत्क्षणाच्यान करच्याक प्रारंभी करतके ततस्ते निर्दया दूतस्ताडयित्वा वदन्ति च गच्छं पापिन महाघोरा नरकाति विभीषणान के. ते दयनीय दिले तसले दूत यमराजालय आज्ञानुसार ते गेलेले तसले पापी प्रेतात्माक मर्दन करतची पापीक सांगता की हें अति भयानक दिले तसले मुखा वयले नरकाक वचाची थंय तुमकां आनिकाची रोधन करचें आसा आनीक तुमी पश्चाताप देवचें आसा म्हणून तसले संदर्भारी पुनः पुनः तांकां ताडन करतची मुखा वयले नरकाक कापून व्हरता की थंय यमालय आज्ञाधारी धारण दिले तसले चंड प्रचंड म्हणत तसले दूत पुनः यमपाशनाच्यान ते प्रेतात्माक बांदून घेवन मुखा वयले नरका व्हरता के. तत्र वक्षो महानेको जलदग्नि समप्रभ पंचयोजन विस्तीर्ण एक योजन मुच्छितः. ते नरक कुणी होडवे ते नरकांतू एक समीप दिले तसले एक शाल्मिली म्हणले तसले नामाभिधानाचे वृक्ष उरता तांतू जाज्वल्य जल तसले अग्नीचे प्रखर दिले तसले कांती ते वृक्षाचे प्रभाव निमित्तान जाता उरता. ते वृक्ष सुद्दाची 5 योजना आनीची 20 योजना विस्तार जावन घेवन 1 योजना लंबाई जावन घेवन उरतके असले वृक्षाचे सकल ते प्रेतात्माक वैरी सकल करून घेवन बांदून घेवन राबयताके आनीची थंय ताका यमदूताले लोक ताका शिक्षा दिवच्याक प्रस्तूत करतची शिक्षा दितची थंयची सकल उज्ज घाल घेवन ताका लासूंक घेवन खावत उरताके असले एक दृश्यावळी पळोवंक घेवन प्रेतात्माक मस्त रितीनं रोधन करतके आपणान कसं एक पापकृत्य केल्लें आसा कसकी एक कर्तव्या निमित्त आपणाक ही महर्दशा दुर्दशा प्राप्त जाल्ली आसा आनी आपणान हें भोगत आसा आनी आपणाक रक्षण करच्या कोणी ना. कित्याक म्हळ्यार आपणान कोणाकच कसनेची दान केलें ना कोणाकच गौरव दिलो ना कोणाकच आपणान सहाय केलें ना कोणाकच आपणान चोडवांक संस्कार दिले ना म्हणून तसले पश्चातापान आपूण केवल व्यामोहांतू संसार बंधनांतू तल्लीन जावन घेवन आपणाले जीवन व्यर्थ करून घेतलें म्हणून तसले पश्चातापान पुनः पुनः दुःखीत करतके. थंय शाल्मिली वृक्षांतू मस्त रितीन पापी लोक बंधन दिले निमित्तान तांकां ताण लागता पोटा बूक लागता जाल्यार सुद्दाची कसनय करच्याक जायना तांकां वैरी सकल घालून घेवन एक गळपासो घालील उरता तद निमित्तान तांकां मस्त रितीन दुःख करचे तरी ताका हिंस करत उरता के. ते संदर्भार सुद्दाची क्षमध्वं भोपराधम मे कृतांजली पुटयाति इति विज्ञापयन्ति तान् दूतान् पापिष्टास्ते निराश्रयाः. ते जाल्यार सुद्दाची ते पापी सर्व ही लोक गेलेले तसले प्रेतात्म जीव यमदूता कडेन विनंती करता के हे यमदूता आपणाक रक्षण कराची आनी आपणान केलेले तसले सर्व ही अपराधो क्षमा याचन कराची आनी आपूण हो आनियोपस हो अपराध करना म्हूण सांगून दुःखत करताची प्रार्थना करता की पळयाच आमी लोकां लागीं कसलेची चूक करून घेवन चूक मागचे किंदाची चूक करचे पयलेची आमी तरेन विचार केलो तर जाल्यार ते चूक करच्याक पावना के. ताचे दुखूनच आमी शास्त्राचो विचार के शास्त्राचो अध्ययन के यजन यज्ञापन अध्यापन आमी तरेन केल्यार मात्र आमकां योग्य जाले तसले संस्कार प्राप्त जातके. तद्निमित्तान आमगेले एक म्हालगड्यान दिलेलो तसलो संस्कारांतू अनुबद्ध जावन घेवन आमी चलच्याक प्रयत्नीकरण करता के. पुनः पुनश्चेति दूतैन हन्यन्ते लोहभिष्टभिः
मुद्गरे सोमरुत्तै कुंतीर्दाभी मुसलैर्भ्यशम म्हणारे दयनीय जाल्यार सुद्दाची प्रार्थना केल्या सुद्दाची यमदूत पुनः पुनः ते लोहदंडानं मुद्गराच्यानं मुसलाच्यानं ते गेलील तसले प्रेतात्माक आनीकची मारचे कमी करनाशीची चड करता के ताडता नश्चैव निश्चेष्टा मूर्छेष्टे भवन्ते ते तथा निश्चयेश्वान दृष्ट्वाम किंकरास्ते वदंती ही म्हणारे ते कितलेची मूर्छितावस्थेन जाल्यार सुद्दाची ते गेलील तसले प्रेतात्माक पुनः पुनः मूर्छितावस्था जाल्यार सुद्दाची जागोन पुनः तांकां मर्दन करत उरता की भो भो पापा दुराचार किमर्थम दुष्टचेतिष्टिम सुलभानि च दत्तानि जलान्यान्नपि क्वचित म्हणारे ते सांगता की म्हणारे यमदूत दुराचारी जाल्लो तसलो प्रेता तुवें आचरण कसल्या केलें ना तुवें कसल्याक जगान तूं आसतना सुद्दाची एक तुगेले अन्न असल्यार अन्नदान केलें ना उदक असल्यार तुवें उदकुंभ दान केलें ना कसन तुगेले कमीपण आशिल्लें धन आशिल्लें सर्व ही वस्तू तुजे कडेन आशिल्लें ही वस्तू तुगेले कडेन आशिल्लें जाल्यार सुद्दाची तुवें कसनेची किंचित दान केलें ना किंचित परमात्माले नाम संकीर्तन केलें ना पळयाच ग्रास धर्म पपीनो दत्तम नश्वास्वानो बलिर्बलिम नमस्कृत्वा नाथियो नाथ न कृतम पितृतर्पणम इतले न्हयशीची एक घास सुद्दाची तुवें सुण्याक दान केलें ना कावळ्याक बली दिलें ना वैश्वदेवादी अग्निकार्य केलें ना तुगेले घरा बागलाक आयिल्ले तसले अतिथी सत्कार केलें ना ते बी कसले नाका तुगेले पित्र आले उद्दिश्य जावंक तुवें तर्पण केलें ना म्हणत तसले अत्यंत दुखिता पावत आसाची यमदूत ताका सांगत आसाच पळयाची कसल्याक हो श्लोक उल्लेख करतस की मरे घ्रास धर्म बपिनो दत्तम नश्वाया सयो बलिम नमस्कृता नाथितयो न कृतम पितृतर्पणम एक तुत्तु सुदाची यमाले दूत ते गेलील तसले प्रेतात्माक सांगत आसाच की म्हणारे तुवें जीवनांत तूं नश्वाया म्हणारे सुण्याक तुवें एक दिवस वरकीची शीत घालना कावळ्याक सयोर बलीम म्हणारे काकाक वायस बली म्हणून घालता उरता आमगेले क्रम आसा ते वायस सुद्दां तुवें घालना वैश्वदेवादी अग्निकार्य तूं केलें ना आयिल्ले तसले घरांत आशिल्ले तसले अतिथी सत्कार तूं केलें ना पितृतर्पण तूं केलें ना म्हणून न्हू मस्त दूत ते प्रेतात्माक सांगता आमी लेखता कसं की म्हणारे कसनेची आमी घरा कडेन एक श्राद्धाचरण केलें रे पयले आमी घालचे की म्हणारे श्वचांडाल भूत पतित वायसेभ्यः श्व म्हणारे पयले कावळ्या पान दवरचे म्हणारे सुण्याक दवरका चांडालाक दवरका पतिताक दवरका तदनंतर अंत्यक्षणारे वायसाक दवरका के हे उटू लोकांना खाल्ल्या रे कावळ्याक उरना म्हणले दृश्टांतान तूं आमी कावळ्याक दवरताच जाल्यार थोडे लोक सुणी खावचे आयले भितर आमी ताका सुण्याक धांवडोवचे फातर मारच्यो करतात जाल्यार खंडीत करच्याक ना कित्याक की म्हणारे श्वचांडाल म्हणारे ते सुण्याक प्रथम अधिकार घे ताजे कितें तरेची तो प्रेतात्म गेलेलो तसले प्रेतात्म सुण्या रुपार बी येवीत चांडालाल रुपार बी येवीत पतिताल रुपार बी येवीत भूत रुपार बी येवीत ना वायस रुपार बी येवीत अशें आसतना आमी सुण्याले अंतर्गत जाल्ले तसले एक जिवात्माक आमी दिवचे तसले उद्दिश्य महत् कार्य दिल्लें आसा ते आमगेले एक तुलनेन तूं सुद्दाची आमी कोणाकच अन्नदान करका म्हणना खाली सुण्या घाल्यारीची पावता म्हणत तसले दृश्टांत आमकां विशेश जावंक न्हू हें गरुड पुराणांत आशिल्लें तसलें तिसरे अध्यायान तुलें 41 श्लोकांत तूं ताजे बद्दल विस्कृत जावंक न्हू उल्लेख दिल्ले आसा ताजे दुखूनची खंडीत कोणी तरेन सुण्या कसनेची घालच्या गेल्यार तांकां तिरस्कृत भावनेन ना एक मतस्क भावनेन तांकां पळोवच्याक वचनाका कसनेक आहार कोरंक न्हू एक उच्चिश्ट उरो नाजाल्यार पवित्र अन्न उरो नाजाल्यार कसनेक उरिल्ले तसले पदार्थ आमी ते सुण्याक घालिल्ले निमित्तान सुण्याले अंतर्गत जाल्ले तसले एक परमात्माक की ना सुण्याक पावंक नाशिल्ले तसले एक पित्रात्माक पावंक सुद्दाची तांगेले एक कृपा आशिर्वाद आमगेले अंत्यक्षणाचेर नरक कालांत आमकां मेळटा म्हणत तसले दृश्टांत आमकां हें दिसून येता ताजे दुखूनच आमी पवित्र कार्यांत तूं कोणाकच एक गरीबा दान करचे विशयांत उरो आमगेले शक्ती कितलो आसा तितले शक्तीचे अनुसार जावन करका शक्तीचे भायर करका म्हणून खंय आमकां शास्त्रान सांगिल्लें ना ताजी दुखवारीची आमकां यमदूत सांगता आसा की मरे तुवें एक दिवस वरकीची सुण्याक शीत घास घालना एक घास वरकी तूं सुण्याक घालना एक घास वरकीच कावळ्या घालना नातर जाल्यार शास्त्राचे अनुसार जावन वैश्वदेवादी अग्निकार्य तूं केलें ना तुगेले घरा भागलांत आयिल्ले तसले अतिथीक तूं सत्कार केलो ना कोणाकच नमस्कृत केलें ना ते बी कसले नाका तुगेले गेलेले तसले पित्रांक तुवें उडगासान तर्पण दिलें ना म्हूण सांगताची दुख्ख पावता आसाची
पळयाची आमी म्हणटाच आमगेले घरचे लोक भायर उरसाची थंय उरताची उट्टू उरताची वय जाल्यारीची आमकां आमगेले एक जीव मानवान तूं एक योग्य संस्कार दिलेले कोण की म्हळ्यार आमगेले आवस बापसून संस्कार दिले निमित्तानं आमी परदेशांत की परराष्ट्रांत की आमगेले एक वृत्तीपर जिवनांत तूं वचूंक राबल्या म्हळ्यार आमगेले एक म्हालगडाले आशिर्वादूची ताका कारण जाल्यार तेचीच आमगेले एक म्हालगडे तरेन गत तर जाल्यार आमी सांगता की म्हळ्यार आमगेले बापुल्याक सांगताच ना काका सांगताच ना तर आनी कोणाक सांगताच तागेले देह संस्कार करूंक घाल म्हाका येवच्याक पुरसत ना म्हणून कसं एक विषाद पळयाच त्याची तरीन मेगेले नाजाल्यार आमगेले आवस बापसून आमगेले शिक्षणाचे संदर्भाचेर टायमार तांणी आमकां शिक्षण दिवचे संदर्भार कसनीच आपणायली ती परिस्थिती ना आपणायल्या चल्ल्याक आपूण सादा स्कुलांत घालता सादा शिक्षण दिता विदेशांत धाडच्याक म्हाका अवकाश ना मेगेल्याक धन ना म्हूण सांगून बशिल्ले आसले तर जाल्यार आमी विदेशाक वचून पावनाशिल्ले आमी विदेशाक वचून पावले म्हळ्यार किर्ती ते आमगेले आवस बापसूक मेळका तांगेले एक वृद्धाप्य जिवनांतू आमी सुद्दाची तांगेले लागीं उरून कशे रितीन आमकां सान आसतना ना आमगेले एक प्रबुद्धावस्थेक येवचे की तर तांणी कशे रितीन आमगेले लालन की पालन की पोशण कशें करून व्हेलें की मारी तोची चक्र पुनरावर्तीत जावंक न्हू आमी तांगेले सेवा करता म्हणत तसले उद्देश्य हांतू स्पश्टीकरण जावंक न्हू परमात्मा आमकां हें दृश्टांत दाखयत आसा सान आसतना बापोसू आवसू आमकां घेवंक न्हू फिरच्या व्हरतशिल्ले हांडीर मारंक तेचीच तांगेले एक वृद्धाप्यान तूं तांगेले एक सेवन करता जाल्यार आवस बापसूक आमी एक धोर न्हू तांगेले एक नित्य दिनचर्यांत कार्यक्रमांत आमी तांकां भागी देवपाक हाजी तितलें व्हड पुण्य आनी कसलेंय ना के तशें दुखूनची कसलेय तरी एक अदृष्टवशात दुरादृष्टवशात कसलेय एक कालसंदर्भवशात कसलेय एक चूक घडता मनुष्य म्हणले नंतर अल्पबुद्धी अल्पज्ञान अल्पविचार सर्व ही आमगेले कसकी एक कमीपण उरता कोणाकच कमीपण ना म्हणून सांगना जाल्यार सुद्दाची किंचित आमगेले एक म्हालगडायले उद्देश्य श्राद्ध खंडीत आमी करूं का श्राद्धाचरणा आमगेले घरांतूच आमी करूं का ते केले नंतर तांगेले उद्देश्य जावंक पितृतर्पण दिवूं का नित्य ही जायना तर जाल्यार किंचित एक विशेष रितीन पितृमासांत की नाजाल्यार पितृपक्षाचे आचरणेंत की ना आमगेले म्हालगडायले एक श्राद्धाचरणेचे संदर्भार आमी तांगेले उडगास करूंक न्हू मुखारसून कसले खंडील तसले एक श्राद्ध आसा ते करूंक न्हू आमगे उद्धार करून घेवच्याक आमी प्रयत्नशील जावंक करता के ना तर जाल्यार मुखा वयले दिवसांतू आमी यमदूता कडच्यान हेची उत्तरां आयकुच्याक पावता म्हणत तसले दृश्टांत हे गरुड पुराणांत येता तदनंतर यमस्य चित्रगुप्तस्य न कृतं ध्यानमुत्तमं न जपश्च तयोर्मंती मंत्रो न भवेद्ये यातना म्हळ्यार तूं कितलेची यमाले यमधर्माले चित्रगुप्ताले ध्यान केलें ना कित्याक की म्हळ्यार आमी चित्राहुती दिवका तर जाल्यार आमी एक मध्यान कालाचेर चित्राहुती दिवका तेन्ना आमी चित्राहुती दिवका तर जाल्यार यमाय नमः यमधर्माय नमः चित्राय नमः चित्रगुप्ताय नमः म्हणून न्हू आमी आहुती दवरची उरता आमी ते करना हॉटलांत बी गेल्यार खंय पुरसत उरता भटमामान विचारका चित्रावळी दिया रे नातर जाल्यार चित्राहुती दिवंक स्विकार कराची आहार आज कोणाक पुरसत ना कित्याक की मारी बफे सिस्टम राबून जेवचे फास्ट टू फास्ट वचका तशें दुखून चित्राहुती ना पळयात कसं बदल ते मंत्राचे उच्चारण करून आमी चित्राहुती दिवका म्हणून सांगून तिसरे अध्यायांत 42 श्लोकांत आमकां उल्लेख केला की मारी यमाले यमधर्माले आमकां मुखारसून कश्ट पावच्या ना एक किंचित तरीन आमी म्हालगडायले ना एक देवान देवतेले उडगास केल्यार कसकी एक आमगेले जिवनांत उद्धार देवच्याक शक्यता आसा म्हणत तसले संदर्भ आमी उडगास करून घेवका के नापि किंचित कृतं तीर्थं पूजिता नैव देवताः गृहस्थाश्रमस्थिते नापि हंतकारोऽपि न धृतः जीवनांत एक ब्रह्मचर्याकिंतची उत्तम स्थान गृहस्थाक दिल्लें आसा कित्याक की म्हळ्यार गृहस्थ जिवनांत विशेष रितीन आमी परमात्माले उद्देश्य दंपती समेत जावंक न्हू कार्य करच्याक पावताची आनी ताजी परमात्मा संतुश्टीकरण देता म्हणत तसले दृश्टांत आमकां घालिल्ले आसा गृहस्थ जाल्यार सुद्दाची तुवें गृहस्थ धर्माचे निर्वहणा समाजी केलें ना तीर्थयात्रा केलें ना कसनेची देवदेवताचे पूज केलें ना केवल अहंकाराचे ना आपणेले उद्योग आसा आपणेले व्यवहार आसा आपूण रूपवंत आसा आपूण गंभीर जावंक आसा आपणे लागीं सर्व ही वस्तू आसा म्हणत तसले अहंकाराच्यान आमी चलच्याक लागल्याची तदनिमित्तान केन्ना आमगेले अहंकाराचे मद नाजाल्यार अहंकाराचे धन सकल वतकी तेन्ना आमगेले प्रारब्धवशात कर्माचे
फल दिवचाक परमात्मा प्रारंभी करके तकाची पातस्सायम मेघन्नातो सन्निभत्तनो प्रद्युम्नस्सा जातो नृणां पुण्यकृतां शुभावपुः पापीयसां दुःखकृतः श्रीमान् दक्षिणकृते वशिः गो भूषाम्बरालाङ्कृतो ध्येयस्संयम निपतिः पितृगणस्वामी यमोदण्डभृत अभस्तोऽयं महामन्त्रं सकलापाद्विनाशनः नरकाप्याकृदासाध्य मभीत निवर्त इति हे चित्रगुप्तालय यमालय स्तुती आम्ही करकाके तद्निमित्तानं आमगेले जीवनाचे अभिवृद्धी घडचाक नातरतल्यारी अंत्यक्षणाचरी आमगेले मृत्यूचे बाधा निमित्त उरो नातरतल्यारी हे यमाले आर्तनादाच्यान तापाच्यान ना यमाले निर्णयाच्यान आमकां रक्षण मेळच्याक शक्यता भाव मेळटा म्हणटा तसले संदर्भ परमात्मा सांगता शोश्रितांतात्मा ननो संतो भुंक्तं पापं फलं स्वकं यतस्वं धर्महीनोसी ततः संताढ्यसे भ्रशम साधू सत्पुरुषाले सेव सुद्धा तू केलना केवल पापफल तू भक्षण करत आयलो कसने कार्य केले सुद्दाची धर्माचे रहित जावन आमकां सांगता म्हालगडे कसने कार्य करता जाल्यार धर्मानुसार करका अधर्मान कसने काम करचें ना बट माम हांवें आजी 1 कोटी रुपये देवा दान दिले देवा दान दिले वही तुवें 1 कोटी रुपये दिले प्रश्न नाही जाल्यार तो पैसो धर्माच की अधर्माचो धर्मान जोडिले 1 रुपये सुद्दाची 1 कोटीक समदेवची शक्यता आसा अधर्मान जोडिल्ले जाल्यार 100 कोटी रुपये सुद्दाची 1 रुपयेक समभाव देवच्याक साध्यता ना तद्निमित्तानाची आमी परमात्माले कर्तव्य करता तर जाल्यार ना परमात्माले कसने तरी विनियोग करता जाल्यार आमगेले जीव मानवान तूं आमी संपादन केलें जाल्यार धर्माचे एक निधी म्हणून आमी कांड वर्गाके ताजे निमित्तानं आमकां परमात्मा कसने रितीन आमकां योग्य एक गौरव की स्थान की नातरले त्या संदर्भार आमी चुकिले आसल्यार सुद्दाची परमात्मा आमकां क्षमा भावनेन आमगेले उद्धार करच्याक शक्यता आसा म्हणटा जाल्यार आमकां दृश्टांत दिसून येता मुखारसून पळोवच्या गेल्यार पळयाची न अपराधम म्हळ्यार आपणान केलेली जाल्यार सर्व ही अपराध तुवें क्षमा करका आपणान अपराध केले मस्त रितीन आपणाक तुवें क्षम करका म्हणून सांगके क्षमापराधम कुरुते भगवन् हरिरीश्वरः वयंतु सापराधानां दंडान देहि तदज्ञया आपणान मस्त अपराध केले तुगेले प्रार्थना करता आसा आपणाले अपराधाक क्षम करच्याक श्रीहरी परमात्मा एकलोची तोचीची आज्ञाधारक तागेलो दूत आपूण आसा आनी आपूण अपराधी केल्ले लोकांक मात्र दंडन करच्याक आपूण साध्य आसा पळयाची यमाले कसन एक निरूपणा यमधर्म सांगता की म्हळ्यार आपण्यान तुगेले अपराध क्षम करच्याक मागेले जेन्ना आमी म्हणटा कसने यमाल्या क्षमा याचन करता आसत तेन्ना सुद्दाच आमी ते परमात्माला उडगास करनाच आमी केवल हांगा उडगास करत आसात कोणाल की म्हळ्यार केवल यमधर्माक आमी कसकी एक आपत्काल आयिल्ले संदर्भारी आमी आपत्काल आयिल्ले संदर्भारी खाली परमात्माला उडगास करता के आपत्काल आयिल्ले संदर्भारी आमी परमात्माला मात्र उडगास करता म्हणून सांगतात जाल्यार आमी आपत्काल आयल्या कसं करता की म्हळ्यार आमगेले कोण आमकां त्या संदर्भार रक्षण करता तागेले मात्र उडगास करता के परमात्माक विसरून घेवन वता के जाल्यार पळय यमधर्म कसं करता की म्हळ्यार तुमी मेगेल स्मरण करनाकाच मेगेल्याक तुमी चूक मागनाकाच तुमी चूक कोणाल्या मागता की म्हळ्यार परमात्मा देल तसलो श्री हरी कडेन तुमी चूक मागता तागेल्याक तुमी क्षमा याचन करात तो एकलोची तुमकां रक्षण करच्याक शक्यता पावता आपूण केवल तागेलो आज्ञापालक कोण परमात्मालो आज्ञापालकू हांव यम म्हणून सांगून यमधर्मो विशेष रितीन आयिल्ले जाल्यार प्रेतात्म जिवाक पुनः परमात्माला तुमी नामसंकीर्तन करा परमात्माले उद्दिश्याचे विशेष रितीन स्तुती कीर्तना नाम उच्चारण कराचे म्हणून सांगून त्या संदर्भार सुद्दाची विशेष रितीन सावकाश चित्तान ते आयिल्ले जाल्यार प्रेतात्माक यमू देवाले उडगास करून दिता म्हळ्यार कितलो धन्यता भाव परमात्मा बद्दल आमी करता की म्हळ्यार आमकां दिसून येता तशें दुखूनची आमी कसनेच आसल्यार सुद्दाची परमात्माला उडगास करता यमदूत निर्दयी देंवून ते पापी जिवाक मारत उरताची ते प्रेतात्मा मस्त रितीन उज्जयान तूं पळोवन पुनः पुनः जिवितांत पडता जाल्यार सुद्दाची शाल्मिली वृक्षाचे सकल पाप अंगच्छेदन जाता तागेले पडेल व्हरता अंगच्छेदन जाल्ले निमित्तान मस्त रितीन थंय तागेले श्वान आशिल्ले उरताची ते भक्षण करचे येताची तद्निमित्तान ते प्रेत पुनः दुःखीत जाता तदनंतर रोधन करताची मस्त रितीन तोंडान तूं धूळ आनीची
मस्त रीतीनं कोयरू तगेले तोंडांत वता त्या संदर्भात पुनः यमदूत लोक ताका मारताची मुद्गराच्यानं तदनंतर पापिनः क्वेपि भिद्यन्ते कक्रैचे काष्टावधीश्वता कृपान्वयन दुर्दृष्टे कुठारे खंडशक्रताः थोडे लोक दूत ताका खरगसाच्यानं कशे रितीनं खरगसाच्यानं लाकूड खणता की तशीच ते पापी जीवात्माक कोरेत आसा की आनी थोडेच यमदूत ताका नेल्यार घालून पुनः पुनः तागेले देह तुकडे तुकडे करत आसा की पळयाच अंगुश्ट मात्राचे देह ते यमलोक कशे रितीनं हिंस दिवका म्हळ्यार ते कितले रितीन ताणें अपराध केलेलो उरच्या पुरो म्हणत जाल्यार दृश्टांत आमी घेवका अर्धम खात्ववटे केचित् दद्यन्ते मूर्ध्नि सायकैः अपरे यंत्रमध्यस्था पीडन्ते चेक्षुदंडवत थोडे दूत ते भूमीन तू फोंड काणगेनू ते पापी जिवाक तोंड पसून पूर्णेन घालता की पुनः तागेले मस्तकाक विषयुक्त जालें जाल्यार बाणाच्यान भेदन करता की ते भेदन केलें जाल्यार जाल्यार सुद्दाची मरणाशीची पुनः यंत्रान तू घालगेनू कशे रितीनं कब्बो पिळता पळयाची तशी ते जिवात्माक यंत्रांक घालगेनू पिळच्याक प्रारंभ करता की जाल्यार कसलेच एक पळय तुमी इतलो सुद्दां जाल्यार सुद्दाची तागेले मृत्यू जायना की कितले रितीन तागेले पांय खंडो कितले रितीन तागेले पोट कंपो नाजाल्यार कितले रितीन तागेले पोटाचें छेदन करो कितले रितीन ताका विषयुक्त बाणाच्यान तागेले शिराक मर्दन केलें सुद्दाची ना कसलेची कब्बा रोस कशी मशिनां घालून पिळताची तशी सुद्दाची तागेले देह घालून घेवन पिळ्ळ्यार बीची तागेले जीव मात्र वतना कित्याक मारी ताणें केलेलो तितलो अपराधो तितले भयंकर रुपाचेर आसा म्हणत जाल्यार दृश्टांत आमकां दिसून येता सर्व ही ते पापात्म जीव ते उज्ज्यान तूं कशी तुपान तूं तेलान तूं आमी कशे रितीन एक बज की तोळगेन खाता की पळयाची तशीची ते पापी जिवात्माक यमदूत भाजूंक घेनू तांकां हिंस करचे लागल्या की कितले जाल्यार सुद्दाची परत परत तो जीव पुनः पुनः तागेले पश्चातापान पुनः पुनः तागेले संसाराचे तागेले बंधू बांधवाल उडगास करता विना परमात्मा त्या संदर्भात सुद्दाची उडगास करना की आपूण घरा कडेन आसल्यार आजी हें करून घेवन खात आशिल्लो आपूण घरा कडेन आसल्यार हांगा भोंवच्या वता आशिल्लो आपूण तें कोणाकाची दान केलेली आसल्यार आजी पुनः जिविंत उरता आशिल्लो म्हणत जाल्यार दृश्टांताचे उडगास करता की जाल्यार तेची हरिभक्ती मात्र त्या संदर्भात सुद्दां तो करना की जाल्यार तेची ते पापी जिवात्माक मुखार सुनू मदोन्मत्त जालें जाल्यार हस्ती कणच्यान मुखार घालून घेवन तागे कणच्यान छिद्र छिद्र जावंक घेवन अधोमुख जावंक ताका मर्दन करच्याक व्हरता की जाल्यार सुद्दाची तो जिवात्मा पुनः जिवीत जावंक घेवन पुनः ताका फोंडांत आशिल्लो जाल्यार बांयंत घालता की आनी थोडे लोकांक जिवात्माक पर्वताच्यान उडयता की आनी थोडे जिवात्माक क्रिमीकुंडांत तूं घालून घेवन ते क्रिमीच्यान भक्षण करच्याक लायता की जाल्यार सुद्दाची तागेले जीव वतना की इतले उठूची यमदूत आले यमा आज्ञानुसार सर्व ही ताका हिंसा दिताची ताका आनिकाची तागेले केलेली जाल्यार पापा निमित्तान ताका आज्ञेच्यान तामिस्रादी घोर भयानक जालें जाल्यार नरकांत पुनः घालताची थंय शाल्मली वृक्षाचे समीपांत मस्त दुःखदायक जालें जाल्यार अनेक अनेक नरक आसाचे ते प्रत्येक निर्णयाचे दुःख वर्णन करच्या सुद्दाची साध्य ना म्हणत जाल्यार शब्दो स्वतः परमात्मा आपणाले मुखोद्गत जावंक सांगता म्हळ्यार हे नरकाचे विवरण विस्तार कितले रितीन आसा म्हणत जाल्यार वृत्तांत आमी समजून घेवका उठूची नरकाचे संख्या 84 लक्ष नरक आसा के तंतु अति प्रामुख्य जालें जाल्यार नरक खाली 21 के म्हळ्यार तामिस्रो लोहकुंश महाकौरव शाल्मिली रौरव कुण्मल कालसूत्रक पृतिमत्तिकाः तादश्व सविश्य संप्रतापनः महानिर्णय कोलोलोलो संजीवो महापतौ अविच्छीरन्धतामिस्र कुंभीपाकस्तथैव च संप्रातामितनाकस्ते स्वेषणोशंचितः पळयाच कितले नरकाचे वर्णन कसं दिलें की मारी गरुडाक सांगता परमात्मू 21 प्राधान्यक नरक म्हणून सांगले तामिस्र लोहचंशु महारौरव शाल्मिली रौरव कुण्मल कारसूत्र पूतिमृत्तिका सांघात लोहितोद सविष संप्रतापन काकोल महानिरय संजीवन महापत अवीची अंधतामिश्र कुंभीपाक संप्रातपन म्हणत जाल्यार मस्त भयभीत जाता जाल्यार 21 नरक आसाची हे सर्व ही नरक दुःख तापत्रयाच्यान विशेष रितीन निरूपण जालें जाल्यार यमाले अनुज्ञ घेवन यमदूताच्यान भोर नाशिल्लो जाल्यार नरक एतेषु पतिता मूढा पापिष्ठा धर्मवर्जिता तत्र भुंजन्ति कल्पान्ते तास्ता नरकायताः असले नरकांतू पापिष्ट जालें जाल्यार धर्माच्यान वर्जित जालें जाल्यार सर्व ही विमुख जालें जाल्यार मूढ लोक पापात्म जीव हांत पोवन घेवन
भूत प्राणी ते नरकांतू यातन करून कल्पांतपर्यंत थई रावता के म्हणत असल्या संदर्भ हांगा सांगता असाची ते नरकांतू स्त्री पुरुषांतू विषया सुखांतू परस्पर आसक्ती जावंक नाशिल्ले तसले तामिश्र अंधतामिश्र रौरवादी नरकांतू यातन घेत सके ऋतुदान सोडून घेऊन सुद्धाची विषयाचे आसक्ती भोग करून घेऊन कोण इच्छ करता की त्यांनी हे नरकांतू भागी देवचाक कृत्य देता के एवं कुटुंबं बिभ्राण उदरं भरम एव वा विसृजो भयं प्रीत्या भुंक्ते तत्फलमिदृशम कोण कसं एक परमात्मा निमित्त दान धर्म करणं की केवळ आपणाले कुटुंबाचे पोषण करच्या का कुटुंबाचे भरण करच्या का आपणाले पोषण करत असले जीवी कोण उरत की तगेले देह हे लोक सोडून घेऊन प्रलोका गेल्यानंतर खंडित नरकांत दुःख पावच्याक अनुभव घेता म्हणत असले संदर्भ हांगा सांगेल असा तद्निमित्तानं आमगेले जीवनांतू आम्ही केलेलं तसले उद्धारू ना आम्ही केलेलं तसले कर्तव्य आमगेल्यान त्यांना केवळ आम्ही केलेलं तसले त्याग आमगेले कुटुंबाचे पोषण करून घेऊन आम्ही धन निर्वहन केले सुद्धाची दैवी प्रेरणे घेऊन आम्ही पापसंचय त्या संदर्भारी परमात्माले उडगास करून घेऊन आम्ही स्मरण केल्यावर मात्र हे दुःख म्हणत असले नरकाच्यान अनुभव घेवच्याक भायर येता की केवलेन रद्रमेण कुटुंब भरणोत्सुकः याति जीवो हंदता मिश्रम चरम तमस पदम आम्ही कोणाकाची कसण्याची आज उपासन करा रे आज हे व्रत करा रे बट आम तुमको गोतना आज कितलं कष्ट असा एक जीवन करच्याकाची कितलं कष्ट असा आणि परमात्माला तुम्ही उडगास कराच दान कराच परमात्माला व्रत कराच तुम्ही डोनेशन दिया म्हणून सांगताची साध्य नाशील विषय म्हणून सांगताची जाल्यार हांगा कसं सांगता की मरे देव परमात्मा कसं सांगता की केवळ तुम्ही तुमगेलो संसार चलच की तरीची तुम्ही कर्तव्य कर नकाच केवळ संसारान तुझी तल्लीन द्यावंग न्हू विषय आसक्तीन दूर नकाच परमात्माला उडगास कराच परमात्माले उद्देश्य दान कराच परमात्माला कितर तुम्ही परमात्माले सेव कराची म्हणून सांगून देव सुद्दाचे आमकां सांगता केवळ अधर्माच्यान कुटुंब पालन पोषण करून पुरुषो नरका वच्चाक अंत्यपासून अंधता मिश्र अंतू नरकांतू पोडून उरतके अशी हे परमात्मो विशेष रितीनं गरुडदेवाक हे नरकाचे विशेष उल्लेखन दिवन योनींतू कशे रितीनं तेगेले पापक्षय पुनः पुनः पवित्रता घडिल्यानंतर पुनः अनियपस मानव जन्माचे शरीर घेता म्हणत असले संदर्भारी हांगा यमयातना निरूपणा म्हणत असले तिसरो अध्यायू हांगा समाप्त जाता आयच्या दिवसांतू आम्ही सर्वही बसून एक युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनी मुखांतर त्यांनी आयोजन केलं असले वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर आम्ही सर्वही बसून गरुड पुराणाचे तिसरे दिवसाचे सर्वही यमयातनाचे निरूपणाचे कथामृताचे सर्वही पुराणाचे एक ज्ञानयज्ञ कार्याचे आस्वाद आम्ही घेतले असा कशे रितीनं परमात्मा सुद्दाचे आम्ही अंत्यकाल्यार चिंतन करका परमात्माला चिंतन केल्यारी आम्ही सर्वही व्याधीच्यान सर्वही कष्टाच्यान सर्वही तापत्रयाच्यान बंध मुक्त जावंक घेऊन आम्ही संसारांतू विशेष रितीनं परमात्माले दिव्य सायुज्य घेवच्याक पात्रीकरण देवच्याक शक्यता आसा म्हणत असले दृष्टांत आम्ही आयच्या दिवसान पळयले आसा तद्निमित्तानं हे भयभीत जाले तसले यमयातनाचे निरूपण आमकां कोणाकची परमात्माले उडगास केले निमित्तानं येनाशीची केवळ परमात्माले दिव्य जाले तसले सायुज्य मोक्ष पद मेळच्याक आमकां परमात्मो नित्यही अनुग्रहीत करो आम्ही आयच्या दिवसांतू हे श्रवण केले तसले ज्ञानयज्ञ कार्य भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेशाले चरणकमलांतू भक्तीनं अर्पण करून घेऊन परमात्मालागी नित्य ही ज्ञान भक्ती वैराग्य आम्ही मागतची आमगेले मोक्षप्रदाचे जीवन परमात्मो साकार करून दिवो हाजे निमित्तानं आमगेले सर्व ही सकल मनोरथ अभीष्ट सिद्धी जावंक घेऊन नित्य ही परमात्माले सेवा करत असले महोदय भाग्य आमकां परमात्मो सदा अनुग्रहीत करो म्हणून सांगून आयच्या दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्य हांगा राबयता फाल्या दिवसाक आमी पुनः गरुड पुराणाचे 4थे अध्यायाचे विशेष रितीनं एक पुराण प्रवचनाचे ज्ञानयज्ञ कार्यांतू भागी जावंक घेऊन सर्वही आम्ही एक माध्यम मुखांतर विशेष रितीनं युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर हे सर्वही कार्यक्रम पळयत आशिल्ले तसले वीक्षक वर्गांक वरकीची तांगेले समस्त मनोकामना परिपूर्ण रितीनं परमात्मो सिद्धी करून घेऊन हे गरुड पुराणाचो विशेष महिमान्विताचो एक उपदेश सारो ग्रहण करतसलो सौभाग्य परमात्मा तांकां दिवो म्हणून सांगून परमात्माले चरणांतू अर्पण करून घेऊन तस्य श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। ओम।